आपल्या वागण्याचं किंवा जगण्याचं स्पष्टीकरण दुसऱ्याला कधीच देत बसायचं नाही, कारण ज्यांना आपण आवडतो ना ते आपल्याला काही कधीच विचारत नाही, उलट ते आपले अनुकरण करून आपल्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. माणूस आयुष्यभर तोच राहतो, पण लोकांच्या नजरेतील त्याची प्रतिमा मात्र कायमस्वरूपी तशीच राहत नाही. जशी परिस्थिती बदलते ना त्याप्रमाणे माणसांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो बरं का. आणि मंडळी, हाच दृष्टिकोन माणसाला कधी देवत्व देतो तर कधी दोषांनी भरलेला आरसा बनवतो. जसं की बघा, आता चंदनाला आपण स्वतः चंदन आहोत याची घोषणा कधीच करावी लागत नाही, त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत आणि काय करतो ना हे आपल्याला स्वतःला माहिती आहे ना, मग दुसऱ्याला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाचा व्हिडिओ मी जो अपलोड केला होता ना त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. आणि हा व्हिडिओ आहे परवाचा शूट केलेला मी, आणि आजचा स्पेशल व्हिडिओ आहे ना उद्या येईल तुम्हाला पाहायला. तर परवा मी सकाळी उठल्यानंतर टेरेसवरती आले, पाऊस झालेला होता रात्री. तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ टेरेसवरती आले ना, इतकं छान वातावरण होतं, हलकं हलकं धुकं आलेलं होतं. आणि रात्री पाऊस होऊन गेला होता ना तर झाडांना मस्त पाणी भेटलेलं होतं. आणि हे सगळं मी शूट नव्हते घेत बरं का, मी चौपाळीवर बसले होते मस्त निवांत. आणि रात्री पाऊस झाला होता त्यामुळे मला वाटलं फौजी साहेबांची सकाळ सकाळ निळणी चालली झाडांची, पण त्यांच्या हातात कॅमेरा होता आणि त्यांचा कॅमेरा असा झाडांच्यातून फिरत होता बरं का. आणि दोन्ही झाडांच्या मधून ते हळूच असं माझं पण शूट घेत होते, तुम्हाला दाखवत होते ते की सकाळ सकाळ मी कशी निवांत येऊन बसले टेरेसवरती. मी निवांत बसले होते चौपाळीवरती, पण त्यांनाच एकदम छान वाटत होतं. आणि हे थोडंसं मी काल शूट घेतलं होतं, काल संध्याकाळी फौजी साहेब आले ड्युटीवरून आणि मुलं पण आले होते क्लासवरून. तर फौजी साहेब म्हणले मी गुलाबाचे 2 झाडं आणलेत ना ते पण लावतो, आणि टेरेसवरती थोडंसं संध्याकाळचं मोकळ्या वातावरणामध्ये हवेला बसणं पण होईल. तर चल म्हणले वरती. तर आकाश आला होता क्लासवरून, आणि आकाशबरोबर त्याचा मित्र पण आला होता सार्थक. आता यांचं काय चाललंय इकडं, काय चाललंय तुमचं? गुलाबाची झाडं लावता? खाली आणले का झाड? ते इथे एक मोकळी कुंडी आहे आणि वरती एक ग्रो बॅग आहे. आता डॅम प्रूफ कलर मारलाय ना, खाली माती होईल त्याच्यामुळं फौजी साहेबांनी खाली काहीतरी आथरलंय, काय होते आता कलर दिलाय व्यवस्थित धुवून काढले ना. फौजी साहेब लय जपणार आहेत टेरेसला आहे ना. त्या गुलाबाच्या झाडांची काल मी कटिंग केली, पण हे मोठाले 2 राहिले त्याची कटिंग करायची, पण फुलं होते त्याच्यामुळे नाही कट केलं मी. हा, फुलं तोडून घेऊ आता है ना. आकाश कटर कुठे ते बसलेले लेकरू त्याच्या मित्राबरोबर, तर लावलं कामाला लगेच. बस भाऊ सार्थक, तू येतोय ते घेऊन. तू बस रे भाऊ, बस तू. राजू आवरलं तुझं? हा, करा कट. तर हे फुलं होते ना त्यामुळे मी कट नव्हतं केलं. आता याचे फुलं पण तोडून घेऊ आपण आणि कट करू है ना. जास्त मोठाले पण असं झाले नाही झाडं, मग ते असं मस्त डेरेदार नाही होत किंवा जास्त फुलं येत नाही, त्यामुळे असं कट करावं लागतं. आता त्याची कटिंग लावून द्या, फुटली तर फुटली नाही का. काटेला येतं. ऑरेंज कलरचं गुलाब आहे, पिवळ्या कलरचा एक गुलाब आहे आपल्याकडं, पण अजून एक घेऊन यायचंय बरं का. पिवळे फुलं खूप भारी वाटतात है ना राजू, है ना. त्याची कटिंग खोचून द्यावं, फुटन ती. हा, ते लाल गुलाब आहे ते पण कट करा ना. आपल्या टेरेस गार्डनचं काम चालू होतं ना त्यामुळं ह्या झाडांकडे अजिबात लक्षच नव्हतं. तर त्यांची व्यवस्थित टाइमशीर कटिंग झाली नाही ना त्यामुळे त्याला जास्त फुलंच नाहीत. आता जरा कटिंग केली ना तर महिन्याभरात हे झाडं कसले होते तुम्हाला दाखवून मी नंतर. आता हा, खोचा आता कटिंग केली ना फौजी साहेबांनी, त्याची कटिंग गुलाबाच्या झाडाची कटिंग याच्यात खोचून दिली. त्या झाडाची कटिंग मी सहजच इथं खोचली होती ना. हे किती छान फुटली, इथं फुटली, त्यानंतर हे इथं पण फुटलंय. तर कटिंग सुद्धा अशा खोचून द्यायच्या, तसं झाड तयार होतं.
हा. त्या कळ्या फुलल्यानंतर कट करू आहे ना. 4-5 फुलं आहेत. हा ना, हे काय लेस कळ्या आल्यात. इथं 4 कळ्या आल्यात, इथं पण 2 आहेत हे पण आणि फुटलंय आता. इथं पण आहे. हा, हे पण फुटलंय. त्याची कटिंग केली तिने मी जरा. इकडे घे बरं. हे कसलं पाणी सांडलं इथं. पावसाचं पाणी. याला पण फुलं आहेत. हा, त्याला कळ्यात मी त्याची कटिंग केली काल. हा का? हा, याची कटिंग केली. फक्त इथं कळ्यांचा जो झुमका आलेला आहे ना, एवढाच ठेवला. बाकीची सगळी कटिंग केली. चहा आणला वय. चहा घे. चहा आला हे पा. येतो मला घेतलं करे चहा. राजू बस. आणि हे पा मस्त चहा पेतेत. ते कप आतमध्ये ठेवायचं. ओके. हलू नको त्याला. कोणते कोणते आणले? गुलाबाचे दोन्ही आणले ना. किती दिवस झाले ते गुलाबाचे झाड आणलेले, लावायचे तसेच पडले होते. बटन गुलाबाचे येते ना होय? काय माहिती. हा बटन गुलाब आहे दोन्ही. तुम्हीच आणले, तुम्हालाच माहित नाही. ऐक ना, हा, खत आणू चल. तुझ्या मंडळीला दाखव ना खत कशात ठेवी तुम्ही. हा, चल. चला. कपडे बघा. आपल्याला नको. आता घेऊ शकते कपडे. येते रे, येते. तर हे पहा मंडळी, लोक कॉटनच्यात धान्य भरून ठेवतात. फौजी साहेबांनी खत भरून ठेवले. हे पहा राजू किती हसतोय. त्याला आहे काही. हा का? मग म्हणजे खत पावसाळ्यात मिळत का खत? नाही ना. मुलग्याला दर महिन्याला खत लावावं लागेल. तेव्हा ते पण मिळेल. हा ना, मग म्हणजे धान्यापेक्षा त्या खताला जास्त महत्व आहे. थोडंच घ्या. हे काय पहा, असं मस्त भुगा वगैरे करून ठेवलेला आहे खताचा. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात की तुम्ही झाडाला कोणतं खत घालता, काय कसं घालता. तर आज फौजी साहेबच सांगणार आहेत आम्ही झाडाला खत कसं आणि कोणतं देत असतो. सांगा हो सर. हे खत आहे ना, कुंड्याला आहे का, सर्दी झाली त्यामुळे आवाज जरा थोडा बसलाय. काय नाही होत. हे शेणखत आहे. हे उन्हाळ्यामध्ये आणलं होतं आणि कोठीमध्ये आहे ना भुगा करून ठेवला त्याला हाताने. त्याला आपल्याला दर महिन्याला आहे ना कुंडीला साधारण 2-2 मुठी आहेत ना अशा खत घालायचं आहे. कारण काय होतंय, तिची पौष्टिकता आहे ना टिकून राहण्यासाठी. कारण ही माती थोडीच असते, त्याच्यामुळे झाड काय होतं, 1-1.5 महिना झाला आपण जर खत पाणी त्याला घातलं नाही ना तर झाडाचं सुकायला लागत, त्याची ग्रोथ होत नाही. पण जर आपण असं मुठमुठ जर खत घातलं ना त्याला तर ते झाड चांगलं फुलतं. त्याच्यामुळे आपल्याला दर महिन्याला साधारण 1-1 मूठ तरी हे शेणखत घालायचं आहे. आणि अजून एक DAP खत. राजू तेवढं DAP खत घेऊन रे. ते फुलांच्या झाडाला 2-2 दाणे घालायचे आपले. DAP खत गोडीमध्ये. हा, एक घेऊन तेवढी. हा, मी कसं लावतो ते दाखवतो. फौजी साहेब झाड कसं लावतात आता ते तुम्हाला दाखवते आज. आता मीच लावलेले रे सगळे झाड. आम्ही कुठं म्हणलं आम्ही लावलेत. ठेव इथं. तर आपल्या युट्यूब चॅनलला भरपूर काही नवीन ऍड झालेले आहेत ना, त्यांना माहित नाही डीएपी खत कोणतं काय कसं, तर ते पण दाखवते मी तुम्हाला. तर फुल झाडांना आहे ना डीएपी खताचे 7-8-10 दाणे घातले ना फुलं खूप जास्त प्रमाणामध्ये येतात. तर 1-2 महिने मिळून आपण ते डीएपी खत थोडंसं द्यायचं असतं. अगदी 9-10 दाणे असं दाण्याच्या याच्यामध्ये असतं ते डीएपी खत. खोलून दाखव रे बाबू राजू. तर हे पहा डीएपी खत असं असतं, दाणे दाणे असतात त्याचे. तर अगदी हे दाणेत ना 8-10 दाणेच द्यायचे फक्त आपण एका झाडाला. आता याला आपण काय करायचं, पिशवी अशी फाडायची, अशी कट करायची. आणि ही नर्सरीची माती म्हणजे झाड आहे ना मोकळं नाही करायचं पूर्ण. माती तशीच ठेवायची. माती अशीच ठेवायची. आता आम्ही पण ही माती नर्सरीचीच माती सगळी विकत आणलेली. नर्सरी मधूनच माती आणलेली आहे, पण त्याची माती जर काढली ना आपण ते झाड डिस्टर्ब झालं जातं. ही 5,000 रुपये ब्रासची माती.
कमेंट यायच्या आधी उत्तर दिलेलं बरं. हा ना. त्याच्यानंतर थोडी माती घालायची साईडने. माती घातली का हे शेणखत. ते शेणखत घातलं, डेपी खत घातलं, परत माती घातली, म्हणजे डायरेक्ट आपल्या मुळाला पण लागत नाही खत. हे एवढं खत आपण डीएपी खताचा वापर केला याला. आता थोड्या प्रमाणात, जास्त नाही घालायचं. आता तुम्हाला वाटतं एवढे एवढे टाकले त्याने काय फरक पडतो, पण त्याने फरक पडतो, खूप फरक पडतो. हे थायमीट आहे पहा, असं कसं व्यवस्थित ठेवलंय. कारण लहान मुलांपासून आहे ना याला वेगळं ठेवायचं. हे विषारी येतो, एवढं विषारी आहे ना, लय खतरनाक आहे. पहा कसं पॅक करून ठेवलं आणि याला लांब ठेवलं होतं मी. तर हे याच्यासाठी घालायचं का आपल्या झाडांच्यात काय होतं, मुंग्या घुसत्यात, वारुळ करते, हे काय होतं, मुंग्या बिंग्या आपल्या याला होणारच नाही. हे थायमीट आहे पहा, एवढं जरी टाकलं तरी लय झालं. ते थायमीटची पिशवी दाखव ना कशी आहे. 100 रुपयाला एक पॅकेट मिळतं आपल्याला. तर थायमीट आम्ही घराच्या कडानी पण टाकत असतो. याने काय होतं, इचुकाटा जवळ येत नाही, साप वगैरे. आता हे झाड आपलं रेडी झालं. राजू चल बाई उठा इसको. पाऊस जे नॉर्मल झाड आहेत लावलेले, ह्या झाडांना काय करायचं, वरची माती उकरायची, त्याचं गवत काढायचं, वरचं साधारण एवढं खोल असं हे करायचं, त्याला खुरपायचं आणि मग त्याच्यात थोडं खत घालायचं खुरपून. मग ते झाडं अजून फ्रेश होते. त्यांना काय होतं, पाला बिला एकदम मस्त हिरवागार राहतो. हे दर महिन्याला करायचं, पण त्याला किती टाइम लागत आहे. त्याला 2 खुरपे मारले का लगेच माती भुसभुशी बसली कुंडीची. हा द्यायचं खत टाकून थोडं. युट्यूबवरून आले का ते नेहमी झाडांच्यातच असतात गार्डन मध्ये, त्याच्यामुळे ते करत असतात. बरं आहे ना, इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा. हा का, इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा हे बरं आहे ना. कोणतेच म्हणतो बरं चल बरं सांगायचं आजपासून मी बोलतच नाही भाऊ. पुढे इथे ना हळूहळू दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवला होता. 1-2 मच्छर आले घरामध्ये. फौजी साहेब हाताने मारते, उड्या मार मार. एक मारला ना, बिस्किट आण बिस्किट. हळू 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 हो, चटका बसला. त्याचा फोटो काढायचा त्याचा. बिस्किट दादू चल रे, बिस्किट घेऊन ये ना, ते कॅन्टीनचे सामान बिस्किट आहे बाबू. येशील ना, लय हुशार आहे तू. मग मी उद्या जाणार तू कामाला, परवा दिवशी सुट्टी असेल, म्हटलं फिरायला जाऊन देईन ना मी. उद्या सुट्टी का राजू? अरे धक्का ना कर त्याला. राजू ऐक ना, उद्या आपलं सेलिब्रेशन आहे ना, तर म्हणजे कार्यक्रम छोटासा कार्यक्रम आपल्या घरामध्ये. आणि हे दोघं आहेत ना, हे दोघं सकाळी 9 वाजता पिक्चरला जाणार आहेत. सार्थक हे 9 वाजता पिक्चरला जाणार आहेत. ते दुपारी 12-1 वाजता येतील. तोपर्यंत तू लागतोय माझ्याजवळ. इथं आपण सगळं आवरायचंय सेलिब्रेशनचं. तोपर्यंत हे येतील. हे आल्यानंतर बाकीचं आवडू. उद्या तुला कुठं जायचं नाही. आणि उद्या नाही जायचं तू, परवा किंवा तेव्हा सुट्टी असते तुला. त्याच्यानंतर मग तुला मी फिरायला जाऊ दे फुल डे. काय आता हे जाते, मग मी एकटी कसं काय आवडू? सही पकडे ना, ठीक आहे ना, नाराज नाही ना अजिबात.
फौजी साहेबांनी. आता याचं डिस्ट्रीब्युशन करते आणि किराणा पण भरलाय, तर किराणा पण व्यवस्थित याच्यात लावून घेते. आता निर्वस नव्हतं राहिलेलं, बरं झालं आणलं. 2 पॅकेट आणले आता. चहा पत्ती आणली फौजी साहेबांनी, रेड लेबल. बापरे, 3 पॅकेट आणले. त्यानंतर निर्मा राहिलाच नव्हता. फॉइल पेपर, ब्रश 2च आणलेत का? आले पूर आले. ब्रश, सॉसची बाटली, कॉफी आणि कोलगेट. गोड बिस्किट कोणी खात नाही ना, फौजी साहेबांनी हे खारी बिस्किट आणले. आले काय ते? हे काय हो, 2 डबे आहेत घरामध्ये हिंगाच्या, तरी पण फौजी साहेबांनी हिंग आणले कॅन्टीन वरून. आणि हे सॉस. हँडवॉश वेगळंच भेटले यावेळेस ना. आता थंडी चालू झाली आणि फौजी साहेबांनी हे टॅग काढलेत, लेमन टॅग. म्हणजे लिंबू पाणी असतं हे, म्हणजे पावडर फॉर्म मध्ये असतं, लिंबू पिळायची गरज पडत नाही. तर हे लेमन टॅग आणि फौजी साहेबांनी थंडीमध्ये लिंबू पाणी पण प्यायला लागले. आता 1-2 आणले हे मँगो टँक आहे ना, मँगो टँकचं ज्यूस खूप छान लागतं, पण आता हे लेमनचं म्हणल्यावर काहीतरी खायला काय नाही, बसायचं आणि हे फौजी साहेबांनी शॅम्पूच्या 2 बाटल्या आणल्यात. ह्या काहीतरी विको ओनियन अँड प्रोडक्ट पण दाखव ना ॲफिलिएटचं. तर माझे केस गळत होते ना, मी डॉक्टरकडे गेले होते. तर फौजी साहेब कॅन्टीनला गेले ना, त्यांना माहिती केस गळत होते ना, तर त्यांना शॅम्पू दिसला हेअर फॉलचा ना, ओनियन आणि म्हणजे कांदा आणि मेथीचं म्हणजे वापर आहे त्याच्यामध्ये शॅम्पू मध्ये. तर हा हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू त्यांना दिसला, तर त्यांनी 2 बाटल्या आणल्यात. एक सागरनी फोडली सकाळी आणि ही तशीच ठेवली पॅक बंद. तर सागरची पण गळत होते जरा केस, तो पण लावतो मग. आणि हार्पिक, हे हार्पिक लीक झाले याच्यात, हे असंच ठेवतो, तसं ठेव तिथं. हात भरला. कसा होता पिक्चर मग? खरं काय? आकाश, सागर आणि त्यांचा मित्र सार्थक 3 जण गेले होते पिक्चरला. सकाळ 9 वाजताच गेले होते, है ना. आता मला आवडू लागायचं. कोणता पिक्चर होता पण? काय? डिमन स्लेयर. डिमन स्लेयर असंच होता. डिमन स्लेयर म्हणजे ॲनिमे पिक्चर होता. ॲनिमे त्यांचा आवडता ॲनिमे. ॲनिमे अजून कार्टून पाहता काय तुम्ही? कार्टून नाही ते. कार्टून नाही ते. कार्टूनला काय होतं ना, राग कार्टून म्हणल्यावर ते मोटिवेशन मिळतं त्यांनी खूप त्या पिक्चर मधून त्यांना. सागर ते कपडा दिला पुसायला, हार्पिक लीक झाले. नाही ना, ते बेसिनच्या खाली ठेवून दे तेवढा बाबू. एक इथं वॉशिंग मशीन जवळ ठेव आणि एक तिकडे ठेव. गर्दी थोडीशी कोरडी करावं लागेल आपल्याला. आताच ना कौतुक त्याच्यात पाणी गेलेले. हे उघड बाबू टाकायचं, ते ठेवून देऊ आपण याच्यात. तर इथं सगळा किराणा ठेवत असते मी, पण किराण्यामध्ये ही आता चहापत्ती कॅन्टीन मधून आणलेली आहे ना, तर ही पण इथंच ठेवते. आता बाकीचं सामान कॅन्टीनचं सगळं साबण वगैरे सगळं तिकडे ठेवतो. आता बाकीचं आहे ना भाऊ, त्या टापात याच्यात भर आणि तिकडे जाऊन ठेवायला ते ग्राउंड मध्ये याच्यात भर. हा ते तिकडं फक्त चहापत्ती आणि बिस्किट इथं ठेव, बाकीचं सगळं जाऊन दे तिकडं. तुला आहे का? आहे ना. मस्त पण आम्ही फौजी साहेबांनी सांगितले नाही ना, तरी पण घेऊन येतात. हे पण घेऊन जायचं ठेवायचं, नाहीतर तिकडे ठेवायचं. साबण घेऊन तुला वाटत काय खायचंय काही? साबण कॉफी
कॉफी सागरला लागती. जिमला जायच्या आधी कॉफी घेत असतो, ब्लॅक कॉफी. हिंग हे किराणा. कॅन्टीनच्या सामानाचं डिस्ट्रीब्युशन केलं. आता हा किराणा भरलाय ना, किराणा इथं याच्यात व्यवस्थित ठेवून देते. तर किराणा मी जास्त ठिकाणी काही असं इकडे तिकडे भरून ठेवत नाही, सगळं इथं ठेवून देत असते. म्हणजे जसं लागतं तसं घेते, म्हणजे कळतं कोणत्या डाळीला कोणत्या किराण्याला काय आळी वगैरे लागले, मग ते व्यवस्थित करत असते मी. फक्त छोटे छोटे मसाले आहेत ना, जिरा मोहरी हे सगळं मी छोट्या छोट्या बलूनच्यात भरते. बाकीचा किराणा अजिबात भरत नाही. दे रे भाऊ. खजूर आहे किराण्यात आणि साखर 5 किलो. आम्हाला महिन्याला 5 किलो साखर लागते. 5 किलो साखर आम्हाला महिन्याला भरपूर होऊन जाते. पाहुणे रावळे कोणी आलं तरी पण म्हणजे सगळं महिना निघतो 5 किलो साखर मध्ये. आणि 2 किलो शेंगदाणे लागतात महिन्याला आम्हाला. म्हणजे त्याच्यात आम्ही शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर भाज्याला जास्त काही मी शेंगदाणे वापरत नाही, पण असं कधी कधी वापरते. तर महिनाभर 2 किलो शेंगदाणे पुरे होऊन जाते. मॅगी मसाला, कधी भेंडी केली, कधी असं फ्लावर थोडीशी कोरडी केली तर त्याला असं मॅगी मसाल्याचे एक पॅकेट टाकत असते. मुलांना आवडतं त्यासाठी किराण्यातच मॅगी मसाल्याचे पॅकेट भरले. आणि साबुदाणा उपवास मला असतो कोणाला, मी तर काही उपवासाला साबुदाणा खात नाही, पण कधी मध्ये असं मुलांना शनिवारी असं सुट्टी, रविवारी सुट्टी असली ना, सकाळ सकाळ नाश्त्याला मग साबुदाणा खिचडी बनवत असते. तर हे किराणा मी कसं भरते, इथं पाहते आधी किराणा आपला पहिल्या मागच्या महिन्याचा शिल्लक किती आहे काय ते पाहते आणि त्याच्यानुसार मग किराणा मी लिहून देत असते. म्हणजे जास्तीचं राहत पण नाही. तर 1 किलो तुरीची डाळ, 1 किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो मसूरची डाळ. तर अशा 3 डाळी मी मिक्स करत असते. तर मिक्स डाळीचं वरण छान होतं. पाठीमागच्या थोड्याशा डाळी शिल्लक राहिलेल्या आहेत थोड्या, त्यामुळे अशा ह्या एवढ्या डाळी भरल्यात. तर आम्हाला डाळी जास्त लागतात कारण वरण भात मुलांना आवडतं. संध्याकाळचं हमखास त्यांना वरण भात घालावं लागतं. काजू बदाम भरले मुलांना. आता थंडी आली ना, मेथीचे लाडू पण करावं लागतील. थंडीमध्ये कसं गरमी पाहिजे मुलांना शरीरामध्ये ना, तर मेथीचे लाडू मी हमखास करत असते. तर पाठीमागच्या वर्षी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, दाखवलं होतं मेथीचे लाडू मी कसे करत असते आणि ह्या वर्षी पण करणार आहे. तर महिन्याचा किराणा आणि कॅन्टीनचं सामान आणलं होतं फौजी साहेबांनी. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन करून मी व्यवस्थित लावत होते ना, तर सहजच व्हिडिओ मी असाच शूट केला. म्हणलं चला तुम्हाला पण दाखवते महिन्याचा किराणा आणि कॅन्टीनचं सामान आम्ही कसं काय भरतो. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.